गेल्या 47 दिवसापासून आम्ही सर्व वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचारी आदिवासी विकास भवनाच्या समोर आंदोलन करत बसलो होतो, तरी पण आमचा प्रश्न सुटला नाही. आदिवासी विकास विभाग आदिवासी लोकांचा विकास करण्यासाठी आहे की आदिवासी समाजाच्या अधोगती करण्यासाठी आहे, हा देखील एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षक खासगी कंपनी मार्फत भरून ग्रामीण शिक्षणाची प्रतिभा मलिन होताना दिसते. आदिवासी आश्रमशाळा महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचा एक डाव आहे. याचे पुढील चरण म्हणजे आश्रमशाळेतील भोजन व्यवस्था बंद करून त्यांचे खाजगीकरण केले आहे. आणि आता शिक्षक पद्धतीने भरून आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य संपूर्ण शासनाच्या मार्फत सुरू आहे. म्हणून 25 ऑगस्ट रोजी समस्त आदिवासी बांधव तसेच शिक्षक मोठ्या प्रमाणात नाशिक तपोवन परिसरात असून ते आदिवासी विकास भवन समोर भव्य विराट उगल गुलान जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये समस्त आदिवासी बांधव व भगिनी तसेच विविध संघटना मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान या प्रसंगी अशोक बागुल, प्रभाकर फसाळे, विकी मुंजे, राजाभाऊ वागळे, चिंतामण गायकवाड, सोनू गायकवाड, किसन ठाकरे, प्रकाश खराटे, सर्जेराव भारमल, सचिन राऊत, अनिल गबाले तसेच 12 आदिवासी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्रनिशी बोलताना पदाधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली. गेल्या 2 दिवसापूर्वी नांदूर नाका परिसरामध्ये 2 गटात तुफान हाणामारी झाली होती. यामध्ये एक युवक गंभीर जखमी झाला होता, तसेच एक युवक किरकोळ जखमी झाला असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. या 2 गटात झालेल्या हाणामारीत भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचा देखील सहभाग असल्याचा दावा पीडित कुटुंबियांनी केला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने पीडित कुटुंबियांना घेऊन आज नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन निवेदन देत माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना तात्काळ अटक करावी व धोत्रे कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. पीडितांनी आडगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून या तक्रारीमध्ये माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचं नाव असून देखील पोलिसांनी त्यांना अटक केली नाही. पोलिसांवर राजकीय दबाव आहे का, असा प्रश्न देखील या पीडित कुटुंबियांनी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या समोर मांडला आहे. या घटनेचा पीडित कुटुंबियांनी निषेध व्यक्त केला असून जर माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना अटक न केल्यास येत्या 2 दिवसात आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असे देखील या निवेदनात म्हटले आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता प्रसार माध्यमांच्या समोर आला आहे. सगळे धावत आले. ते म्हणे धोत्रे परिवाराला एकाला पण सोडायचं नाही. तर आम्ही ते घाबरून गेलो.